मध्ये अशा खेळाडूचं आगमन झालंय की ज्याची इथे आल्यानंतर सकाळपासून आम्ही चौकशी करत होतो. निश्चितच ज्या खेळाडूनं मुरबाड तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकानापर्यंत पोहोचवलं, मिस्टर MPL गणेशजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. संभाजीनगर चषक पर्व दुसरं आपलं शब्द सुमनाने सरचे स्वागत करतोय. मिस्टर MPL गणेश गायकर आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. बॅक टू क्रिकेट आपण जाऊया महत्वाच्या मॅचकडे. बघता बघता 2 मॅचेस या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिला सामना आपण पाहिला संघात. दुसरा सामना आपण पाहिला दसई पप्पू 11 दसई आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहिला भिवंडी विभागातील एक नामांकित संघ भावाले संघ विजय संपादित करून यशाच्या खुर्चीवर विराजमान झालाय. आणि बघता बघता आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. नजरेला नजर देऊन उत्तर दिलं जाईल का म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं लागेल. कारण क्रिकेट म्हटलं तर नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी येत नाही म्हणून इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. ही वेळ बदलेल का? कारण सगळं काही बदलतं. वेळ बदलली तर मात्र आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. ही वेळ येऊन टिपलेली आहे. आपण बघायचं आहे द्वंद्व. एका बाजूला ओवळी संघ 4 षटकांचा फॉर्मॅट असेल. प्रथम बॅटिंग करावी लागते तुते संघाला. आपण बघू शकाल सूर्य डोक्यावर आलाय. आम्ही साथ करू एका खेळाडूचं. आम्ही ज्या वेळा डोळखामची क्रिकेटची नगरी पाहिली त्या डोळखामच्या क्रिकेटच्या मैदानावर एक नाव गाजलं होतं. ते नाव म्हणजे भिवंडी बंडरबॉय जयेश पाटील. ज्या वेळा TDPLचा थरा आमच्या डोळ्यासमोर आम्ही अनुभवला त्या वेळेला एक नाव आमच्या डोळ्यासमोर येत होतं. ते नाव म्हणजे जयेश पाटील. युट्यूबच्या माध्यमातून कधी जर चेक केलं तर इतिहास पाहिला. ज्या खेळाडूनं IPL खेळण्यासाठी आयुष्याची तयारी केली. पण म्हटलं जातं मित्रांनो, प्रारब्ध थोडेसे वेगळे असतात. एका IPL खेळू न शकणारा खेळाडू जसं अजयचा पहिला चेंडू गतीमध्ये केलं परिवर्तन. हा चेंडू डॉट बॉल. निश्चितच गतीमध्ये परिवर्तन करणं, शॉर्ट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर चेंडू टाकणं, रिलीज करणं, अचूक टप्पा ठेवणं हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य गोलंदाज अजयच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर पाहायला मिळत आहे. अजयने सुरुवात तर चांगली केली. पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये सुरुवातीला आणि शेवटाला महत्व नाही. क्रिकेटमध्ये वर्तमानाला महत्व आहे. तुम्ही सुरुवात किती चांगली करता याहीपेक्षा तुम्ही वर्तमानामध्ये क्रिकेटचा कोणता खेळ दाखवता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. कधी कधी काही खेळाडू आम्हाला इतिहासामध्ये खूप पानांवर रेखाटलेले आहेत की ज्यांनी इतिहास रचलाय. परंतु वर्तमानामध्ये काही गोष्टी कमी पाहायला मिळतात. म्हणून म्हटलं जातं क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ. ओव्हरपिच बॉल. परंतु चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न अजयच्या माध्यमातून होतोय. ही क्षमता या भिवंडी बंडबॉय जयेश पाटीलच्या तालमीत शिकलेल्या अनेक खेळाडूंची आहे. म्हणून म्हटलं जातं वैविध्य पूर्णतेने भरलेला संघ म्हणजेच ओवळी. ज्या खेळाडून शहापूरची क्रिकेटची पंढरी गाजवली असा खेळाडू या 3 चेंडूमध्ये कुठेतरी नेस्तानाबूत होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये एक सुद्धा धाव नाही आहे. आपण बघू शकाल कोणत्या प्रकारची धाव न टाकता का धाव न येता टाकलेले हे निर्धाव चेंडू. यावेळेस बघू शकाल बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटलाय. जीवनदान प्राप्त होत आहे फलंदाज अविनाशला. सिंगल धाव इज ऑफ द मार्क. एक धाव खूप वेळानंतर धावपलकावर पाहायला मिळाली. स्वप्नील गांगर थोडेसे टेन्शनमध्ये आले होते की 3 चेंडू निघून गेले. पेनची शाई पेनमध्ये गच्च भरलेली आहे परंतु धावा लिहिता येत नाही आहे. आणि त्यानंतर 4थ्या चेंडूवर मात्र एक धाव मिळाली. टेनिस क्रिकेट जगतातील मुरबाड तालुक्याला ज्यांचा आधार आहे असे सर्वांचे लाडके दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. बॅक टू क्रिकेट आपण जाऊया मॅच कडे. पहिले 4 चेंडू झालेत.
डान्सिंग दाऊंडी विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु कष्ट अधिक फायदा मात्र कमी पाहायला मिळतोय. याचं कारण कलात्मकतेचं प्रतीक दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अजयच्या माध्यमातून. का आम्ही इतक्या दूरवरचा प्रवास करून मुरबाडच्या क्रिकेटच्या नगरीमध्ये आलेलो आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ओवली संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये देताना गोलंदाज अजय काय गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र दिशा थोडीशी वेगळी पाहायला मिळाली, लाईन चेक करावी लागेल. धर्मेंद्र सरांचा इशारा येतो, या सिरीज वाईड बॉल, एक धावेमध्ये भर पडेल आणि एका धावेच्या मदतीने तू ते संघ पोहोचलाय बिनबाद 2 धावा. विकेट गमावल्या नाही, त्याही पेक्षा शॉर्ट क्रिकेटमध्ये धावा येणं अनिवार्य आहे. तुमच्या विकेट किती जातात याला जरी महत्व असलं तरी धावा धावपलकावर किती जमा होत आहेत हे तुमच्या यशाचं पहिल्यांदा गमक ठरेल. गोलंदाज तयार अजय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आडव्या बॅटनं. यावेळेस आपण बघू शकाल डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी हालचाल करताना पाहायला मिळतंय. चेंडू कलेक्ट केलाय, तत्पूर्वी 2 धावा धावपलकावर. संधी ज्या ज्या वेळा दरवाजा ठोठावेल त्या त्या वेळा दरवाजा उघडण्याचं काम तुमचं असतं, अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊ शकते. म्हणून संधी निर्माण करा, त्या संधीचं सोनं करा. आज ही संधी निर्माण करून दिलेली आहे. आदरणीय संभाजीनगर चषकाचे प्रणेते संकल्पक आदरणीय अमोलजी कथोरे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण अथाक प्रयत्नातून आयोजलेली स्पर्धा अर्थातच संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. हे दुसरं पर्व 20 वर्षापर्यंत जाईल, 200 वर्षापर्यंत अबाधित राहील यासाठी शुभेच्छा देऊया. आणि जाऊ आपण मॅचकडे. पहिले षटक संपलंय, तिथं रंगलाय. आता मात्र गाडीचा गिअर चेंज करावा लागेल फलंदाज अविनाशला. डगआउट मध्ये 8 गडी मनमुराद आनंद लुटत नाहीयेत. याचं कारण धावपलकावर धावा फक्त आणि फक्त 4. भीतीचं वातावरण, भविष्याची या ठिकाणी स्वप्न योग्य असतील का? रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो देखील प्रयत्न होतोय अपयशी. डॉट बॉल सातत्याने टाकले जाणारे डॉट बॉल येणाऱ्या भविष्यामध्ये डोकेदुखीचं कारण ठरू शकतील. म्हणून की काय आज आत्ता ताबडतोब कल करेसो आज, आज करेसो अभी ही कामगिरी करावी लागेल फलंदाज अविनाश पांढरे नावाच्या फलंदाजाला. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय. हलक्या हाताने चेंडू रिलीज केला, लोवर फुल टॉस आपण बघू शकाल. फक्त दिशा दिली डीप फाईन लेगला, तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने तुते संघ पोहोचलाय बिनबाद 6 धावा. डगआउट अपेक्षा करत असेल की या 6 धावेचं रूपांतर 60 मध्ये कधी होईल, परंतु म्हटलं जातं मित्रांनो, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. तुम्हाला घडवायचं उद्याचं भविष्य, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर ऊन सोसावं लागेल. टाकीचे घाव घुसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतंय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न झालाय. तत्पूर्वी 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांची भूक तोपर्यंत शमणार नाही जोपर्यंत आमच्या धावांची मेजवानी धाव फलकावर जमा होणार नाही. धावसंख्या ती धाव फलकावर बिनबाद 8 धावा. अविनाश पांडेकडून खूप मोठी अपेक्षा डगआउट करत असेल, परंतु ज्या अपेक्षा 99% भंग पावतात आणि 1% अपेक्षा पूर्ण होत असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. जाऊ आपण मॅचकडे. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज अविनाश पांढरेचा. प्रदीर्घ काळानंतर आज बॅट हातात घेतली असावी आणि मी तर म्हणतो प्रॅक्टिस मेक्स टू परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. गेले अनेक वर्ष याच खेळाडूनं शहापूरच्या क्रिकेटला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं, परंतु आज मात्र थोड्याशा गतिरोधकांना सामोरा जातोय हा फलंदाज अविनाश पांढरे. अजूनपर्यंत कोणताही मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत नाहीये. हो हो हो, काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे ओवळी संघाची. म्हणून की काय इथपर्यंत आम्ही या ठिकाणी आलो, दूरवरचा प्रवास केला, गाड्या बदलल्या, याचं सगळं प्रत्युत्तर ओवळी संघाच्या माध्यमातून गोलंदाजाने आतापर्यंत टाकलेल्या चेंडूमध्ये दिलेलं आहे. कोणत्या प्रकारचे पाय पुढे सरकू देत नाही. मी तर म्हणेन साखळ दंड बांधण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलंय, परंतु पथनाट्य करावं लागेल. या अग्रेसिव्ह व्हावं लागेल, तेव्हा मात्र थांबलेल्या धावा कुठेतरी पुढे चालतील. परंतु इथं घडलाय, अविनाश झालाय बाद. ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज
जे अतिशय चांगलं गीत आपण ऐकवलं आणि आजच्या दिवशी हे गीत ऐकणं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही जिवंत होण्याचं लक्षण आहे. याच दिवशी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. काय गोलंदाजी चालू आहे ओवळी संघाच्या माध्यमातून. कोणत्याही फलंदाजाला चेंडू दिसू देत नाही आहे. गतीमध्ये केले जाते सातत्याने परिवर्तन आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा सातत्याने प्रत्येक चेंडू गोड करण्याचं काम ओवळी संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणून म्हटलं जातं तुमच्या टोळीचा तुमचा शिलेदार कोण आहे यावर तुमची खऱ्या अर्थानं किंमत ठरली जाते. मित्रांनो, तुम्ही कधीतरी कणस खाल्ला असेल पण ज्या वेळेला आपण कणस बाजारात विकत घेतो तेव्हा 10 रुपयाला 4 मिळतात. पण भाजलेला घ्यायला गेलो तर 50 रुपयाला 1. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर स्वतःला झिजावं लागतं, तेव्हा तुमची किंमत वाढते. बॅक टू क्रिकेट. जयेश पाटीलचा संघ आज मात्र या संपूर्ण मॅचमध्ये वर्चस्व गाजवतोय. आपण बघू शकाल ज्या गोलंदाजीची गरज होती ओवळी संघाला तीच गोलंदाजी पहिल्यापासून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. निश्चितच ओवळी संघ मी सातत्याने कौतुक करेल जयेश पाटीलचं की त्याच्या ताळमीमध्ये हे खेळाडू तयार झाले असावेत. बॅकफुटवर येऊन यावेळेस मात्र उडबलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये शतरक्षक आहे. बॅकअप पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक सिंगल धाव. ज्या पद्धतीने अविनाश पांढरेचं नाव होतं त्या पद्धतीने आज मात्र या मैदानावर या मॅचमध्ये फलंदाजी होताना पाहायला मिळाली नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे उभा राहू शकतो. एवढी चांगली बॅटिंग ऑर्डर असताना दिगंबर पांढरे नावाचा खेळाडू डगआउटमध्ये विश्रांती करतोय. काहीतरी स्ट्रॅटेजी असेल तुते संघाची पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला गती कमी, बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली गेली. परफेक्ट मिडल करू शकले नाही. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. या क्षणापासून सिंगल डबल काढणं तुते संघासाठी थोडंसं घातक ठरू शकतं. मी सातत्याने कौतुक करेल व्यासपीठावरील असणाऱ्या सर्व घडामोडींचं. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा पोहोचवली जाते. सर्व प्रेक्षक मनमुराद घरोघरी आनंद लुटतायत. या सिटीचा वाईट बॉल, 1 धाव मिळेल. कौतुक करेल आमच्या DJ अजयचं, श्रावणी DJ. अतिशय चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य करतायत. थँक्यू सो मच. आणि मी आवर्जून उल्लेख करेल या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते संपूर्ण श्रेय जाईल सन्मानी अमोलजी कतरे यांना. बॅकफुटवर येऊन चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये शतरक्षक. तत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तुते संघाची धावसंख्या ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. फक्त आणि फक्त 15 धावा. 5-0-0च्या सरासरीने आतापर्यंत तुते संघाने धावसंख्या जमवलेली आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असेल. भिवंडी वंडर बॉय जयेश पाटील कोणाकडे ही जबाबदारी देईल आणि जबाबदारी खऱ्या अर्थानं आयुर्वेदिक टॉनिक ठरेल का ते मात्र या ठिकाणी बघावं लागेल. काही सेकंद, काही मिनिटे आणि काही क्षण सांगून जातील किती धावसंख्या तुते संघाच्या धावफलकावर जमा केली जाईल. जास्तीत जास्त धावा येणं या षटकामध्ये अनिवार्य राहील, परंतु त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल तुते संघाला. कारण आपण प्रतिस्पर्धी संघ बघतोय ज्या संघामध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या खेळाडूने स्वतःला ब्रँड बनवलं, आपल्या नावाचा दबदबा टेनिस क्रिकेटच्या गुगलवर सर्च मारण्या इथपर्यंत कर्तृत्वाचा डंका वाजवला असा खेळाडू भिवंडी वंडर बॉय जयेश पाटीलच्या समोर आपल्याला खेळायचं आहे. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, पहिल्यांदा मनामध्ये जिंका, रणांगणामध्ये तुम्हाला अपयश येणार नाही. जी माणसं मनामध्ये जिंकतात ती रणांगणात लवकर अपयशी होत नाही. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तुते संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 15 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज ओवळी संघाच्या माध्यमातून पवन. असं पवन पाटील. हो हो हो, दिशा पाहावी लागेल. धर्मेंद्र सरांच्या नजरेमधून चेंडू चुकला जात नाही. यस, इट इज अ वाईट बॉल. कारण डाव्या स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेला. अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या ती धावफलकावर 16. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6 आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चौकार षटकार येणं हे मात्र या ठिकाणी अनिवार्य राहील. हो हो हो, पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. एकंदरीत 2 धावा फुकटच्या मात्र मिळाल्या. 17 धावा धावफलकावर. परंतु सिंगल डबलमध्ये काम मी तर म्हणेन थोडंसं कठीण बनेल. चौकार षटकार जे पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला मिळाले नाही, तो बदल या षटकामध्ये तुते संघासाठी अनिवार्य ठरेल. आपण बघतोय डगआउटमध्ये थोडंसं दुःखाचं वातावरण असेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, विजय सर्वांना हवा आहे, फक्त मेहनत
आणि प्रारब्ध यांचा संगम होणं गरजेची गोष्ट आहे. फुलटॉस चेंडू, स्वीट साऊंड, चेंडू तसं शाहरुख हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर पाहत असाल. शाहरुखनं ऐकलं आणि यावेळेस ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका शाहरुखच्या बॅटमधनं आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार. अजूनही 5 चेंडू मित्र म्हणेन संधी असेल शाहरुखला यावेळेस हिरो बनण्याची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा संधी होती शाहरुखला, परंतु या संधीचं सोनं केलं नाही. तिथे असतील जयेश पाटील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सातत्याने ऑलराऊंडर्स खेळाडू ज्या संघामध्ये असतो तो संघ वारंवार यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन टाटा बाय बाय करत असतो. आपण बघू शकाल पहिला 2 चेंडू पाहिले तर या षटकामध्ये 2 चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाले. त्यानंतर एक षटकार आला आणि या चेंडूवर मात्र धाव मिळाली. पुन्हा एकदा यावेळेस बघा तीन षटकामध्ये नशिबावर दुष्काळ पडला आणि आता मात्र पुन्हा एकदा थोडासा आशीर्वाद पाहायला मिळतोय. यावेळेस बघू शकाल बॅकफुटवर पोहोचला प्रशांत. हो हो हो, अतिशय खराब चेंडू. याला म्हणतात दिवाळी आणि दिवाळी. धाव पलकावर 33 धावा. 33 पहिल्या 3 षटकाचा विचार केला तर 15 धावा आणि या षटकामध्ये मात्र धावांची ट्रॅफिक. मित्र म्हणेन प्रेक्षक हा सामना जर पाहत असतील तर शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षकांच्या तोंडातून काहीतरी वेगळीच बाराखडी येत असावी. आपण पाहू शकाल शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागलाय. म्हटलं जातं ना की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता मात्र स्वतः यावं लागेल कर्णधाराला. शेवटचं षटक दिलं होतं गोलंदाज पवन पाटीलकडे आणि पवनने मात्र यावेळेस केले नाराज. स्वतः संघाचा संघनायक आता खांद्यावर तलवारीसारखी जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज. आपण ओळे संघाचा विचार केला तर 3 गोलंदाज आपल्याला परफेक्ट पाहायला मिळाले.
फ्री हिट कंटिन्यू असेल, करावं एकानं आणि भोगावं दुसऱ्यानं. यावेळेस पाहू शकाल जागेवर खेळण्याचा प्रयत्न क्रिकेटचा. हे सांगता येत नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय हलक्या हाताने चेंडू रिलीज केलाय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या. जयेश पाटील शेवटचं षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला. शेवटचं षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या पहिल्या इनिंग नंतर आपण धावफलकावर पाहिली 40 धावा आणि विजयासाठी 41 धावांची गरज ओळी संघाला. निश्चितच एक क्षण असं होतं की 20-25 धावा धावफलकावर जमल्या जातील. मित्रांनो, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर बनल्या गेल्या. हेच नाव आहे क्रिकेट. क्रिकेट हा अनिश्चिततेने खेळलेला खेळ आहे. क्रिकेट हा अपघातासारखा असणारा खेळ आहे. क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा औंढा गिळायला लावणारा आणि पुन्हा कर्तव्य करायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हीच कर्तव्य जयेश पाटीलला या मॅचमध्ये करावे लागतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. विजयासाठी 41 धावांची गरज. जयेश पाटील सर, चेंडू आपण चेक करायचा आहे. नेक्स्ट मॅच देवरुंग आणि पिंपळास. देवरुंग संघाचा कॅप्टन आणि पिंपळास संघाचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर आपण लगेचच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाईल आणि पहिल्या फेरीतील आजचा हा शेवटचा सामना या ठिकाणी कंप्लीट केला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. देवरुंग संघाचा कर्णधार आणि पिंपळास संघाचा कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे. देवरुंग संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेल पिंपळास संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण मित्रांनो, सामने आज उशिराने सुरू झालेले आहेत. जवळपास 11:30 पहिला चेंडू पडला. आजचा पहिला दिवस आपण बघू शकत होते. सकाळी मैदान थोडंसं ओलचिंब होतं कारण हिवाळ्याचे दिवस आहेत. ड्यू फॅक्टर सुद्धा पाहायला मिळतो आणि परवा दिवशी मात्र थोडासा पाऊस सुद्धा झाला म्हणून 9 तारखेला थोडं पुढे ढकललं. आणि शिवप्रतापाचा दिवस की या शिवप्रतापाच्या दिनी संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्याचं या ठिकाणी सुंदर आयोजन केलेलं आहे. सन्माननीय संपूर्ण श्रेय जाईल अमोलजी कथोरे यांस. अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय अमोलजी कथोरे. अनेक प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवल्या जातात. अनेक तालुक्यांतील अनेक खेळाडूंना भव्यदिव्य व्यासपीठ निर्माण करण्याचं काम सन्माननीय अमोलजी कथोरे साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं. हॅट्स ऑफ. जाऊ आपण या मॅचकडे.
वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर शहापूरचा सितारा दिगंबर पांढरे तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन जेपी. पिंपळा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय देवरुंग संघाचा कर्णधार आपण सुद्धा टॉस्का बॉक्स मध्ये जायचं आहे. शिंगे मी विनंती करतोय सन्माननीय अमितजी शिंदे आपणास की आपण टॉस्का बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. पहिला चेंडू जयेश पाटील येतो. इसकी खासियत आहे यासाठी ओळखले जात आहे जेपी जयेश पाटील. आपण बघू शकाल स्लॉक स्वीप उत्कृष्ट पद्धतीने सजवतायत. पॅडल स्वीप सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतायत. क्रिकेटचा क्लास त्यांच्या बॅट मधनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल जर तुते संघाला हा सामना डेफिनेटली जिंकायचा असेल तर जेपी जयेश पाटीलला बाद करावा लागेल. दिगंबर पांढरेमध्ये क्षमता आहे. आपण बघू शकाल काय वेगाने चेंडू फेकलाय. शॉट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर चेंडू पडला. उसळी कमी घेतली. बॅटच्या खालोखाल राहिला. उर्वरित काम पॉप्स बाईने केलंय. अर्थात प्रशांत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. नेक्स्ट मॅच देवरुंग आणि पिंपळास. देवरुंग संघानं नाणेफेक जिंकले. या ठिकाणी रिपोर्टिंग केलेली आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय झालाय. ही परंपरा पडली गेली की नाणेफेक जिंकावी आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. परंतु बघूया हा निर्णय किती धाडसी. पूर्वी आपण चाललेल्या द्वंद्वाकडे पुन्हा एकदा वळायचं आहे. तिथे चाललंय द्वंद्व आणि क्रिकेटची विलोभनीय एक मेवा द्वितीय दुनिया की दुनियेत गेल्यानंतर आम्हाला वाटतंय या क्रिकेटच्या मैदानामधून पाय काढू नये. निश्चितच एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न जयेश पाटीलच्या माध्यमातून धाडसी निर्णय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. द रन्स ऑफ कपल 2 धावा मिळवल्या. सातत्याने धावा येणं गरजेचं आहे ही गोष्ट ओळखून जयेश पाटील भाग मिल्का भाग म्हटलं जातं ना की धावांसाठी माणसाला हरिण सुद्धा व्हावं लागतं. मग शिकार पाठीमागे आहे की नाही ही गोष्ट लक्षात घेण्यापेक्षा आपल्याला फक्त धावायचे आणि पोचायचे आपल्या ध्येयापर्यंत. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये होळी संघाला सलामीची जोडी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मैदानावर सज्ज. यावेळेस मिस्टर बिग स्ट्रोक चेंडू खाली. दिगंबर पांढरे स्वतः एकेका गोष्टीच्या पाठीमागे 3 माणसं लागली तर ती गोष्ट हातात सापडत नाही. निश्चितच झेल सुटला. जीवनदान प्राप्त झालंय. फलंदाज झाला. सुरक्षित असेल तत्पूर्वी एक सिंगल. जयेश पाटील आणि मोनिश होळी संघासाठी महत्वपूर्ण योगदान देताना पाहायला मिळत आहेत. आपण बघू शकाल थेंबे थेंबे तळे साचे. पण सातत्याने म्हटलं जातं की एका हातामध्ये टाळी वाजत नाही. त्यासाठी 2 हात एकत्र यावे लागतात. गोलंदाज तयार दिगंबर पांढरे. रिव्हर्सचा प्रयत्न जेपीच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी. मित्रांनो याला म्हणतात आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक जर चांगली फिल्डिंग होत नसेल तर मात्र या ठिकाणी संकटांना सामोरं जावं लागेल. तुमची टीमवर्क महत्वाची आहे. क्रिकेट म्हटलं सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेन्शन, सी फॉर कस्टमर फोकस, ई फॉर एज्युकेशन अँड टी फॉर टीम वर्क. तुम्हाला तुमच्या टीमवर्कला महत्व द्यावं लागेल तेव्हा तुमचा क्रिकेट हा सजला जाईल. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल. ब्युटिफुल क्रिकेटचा क्लास. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व 2. वैविध्यतेने भरलेली स्पर्धा. निश्चितच अमोलजी कतोरे साहेब यांचा प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतंय. या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण पारितोषिक दिलं जाईल आणि त्या पारितोषिकाचं नाव आहे प्लेयर ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू. स्क्रीन समोर असणारे 3 समर्थक 3 प्रेक्षक तिथे उभे आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला. समोर ब्लॅक
समोरचे 3 समर्थक कृपया थोडं बाजूला जायचं आहे. थँक्यू सो मच. आमचे गुणी प्रेक्षक आहेत, प्रत्येक सूचनेचं वारंवार पालन करत आहेत. धन्यवाद. आपण आपल्यासाठी उभ्या केलेल्या स्टँडच्या तिथे जाऊन तुम्ही उभं राहायचं आहे. थँक्यू. धन्यवाद. मी चर्चा करत होतो संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून एक आकर्षक बक्षीस आजच्या दिवसातील द प्लेअर ऑफ द डे, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान केला जाईल आणि विशेष कौतुक केलं जाईल. सन्मानी अमोलजी कथोरे यांच्या माध्यमातून सौजन्य आहेत नरीजी कथोरे, एक यशस्वी उद्योजक, त्याचकडून ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. म्हणून की काय, अनेक संघांचा कल या संभाजीनगर चषकाकडे वर्षानुवर्षे वाढत चाललेला आहे. वाटतंय 2 वर्ष झालेले या स्पर्धेला, आजचं हे 2रं वर्ष, परंतु असं वाटत नाही ही स्पर्धा नवीन आहे. जणू काही ही स्पर्धा 20 वर्षापासून परंपरेगत पडलेली आहे की काय, आणि हेच 2 वर्ष 200 वर्षापर्यंत जातील, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आपण जातोय या मॅचकडे. भिवंडी बंडरबाय जयेश पाटील तंबू ठोकून उभा आहे. रिवर्सचा प्रयत्न यावेळेस पाहू शकाल जयेश पाटीलचा होतोय. तत्पूर्वी अपील होती, परंतु लेग बिफोर विकेटसाठी LBW साठी तुम्ही अपील करू शकत नाही, हा स्पर्धेचा नियम आहे. भिवंडी बंडरबाय जयेश पाटील सलामीला साथ देतोय. खेळाडू मोनिश, आतापर्यंत दोनही खेळाडूंचा विचार केला तर जयेश पाटील 4 चेंडू खेळलाय आणि या 4 चेंडूमध्ये 9 धाबा इंडिव्हिज्युअल पाहायला मिळते त्याच्या वैयक्तिक नावावर. मोनिश मात्र 4 चेंडू खेळलाय आणि 4 चेंडूमध्ये 4 धाबा त्याच्या सुद्धा नावावर. एकंदरीत टीमची टोटल जर पाहायला मिळाली तर 14 धाबा धावपलकावर. ऑफ स्टॉपवर शपल होऊन खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. आपण पाहू शकाल पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या धावपलकावर 14. 40 धाबा प्रथम इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या आणि 41 धाबांपर्यंतचा प्रवास करायचा या मॅच मध्ये ओहळी संघाला. परंतु जोपर्यंत खेळपट्टीवर या शहापूर तालुका, मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या क्रिकेटचा ब्रँड खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत ओहळी संघ विजयाच्या अपेक्षा अबाधित आणि कायम ठेवून राहील. भिवंडी बंडरबॉय जयेश पाटील खेळपट्टीवर सज्ज. हो 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 हो, अतिशय चिकाटीने ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न यावेळेस बघू शका. धर्म संकट पहिल्या षटकाचा विचार केला तर फुलवेलीची बाग पाहायला मिळाली आणि आता मात्र त्याच फुलवेलीच्या बागेचं रूपांतर थोडंसं स्मशानात झालेलं पाहायला मिळत आहे. डोळे मिटावे, क्षणार्धात काहीसा बदल वाटावा आणि हाच बदल क्रिकेटमध्ये वारंवार सातत्याने पाहायला मिळतोय. विजयासाठी येणारे 13 चेंडू आणि 27 धावा संघर्ष तर करावा लागेल. ओ हो हो, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल, गुड बॉलिंग. दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला, जे षटक दिगंबर पांढरेनं हाताळलं.
विजयासाठी 2 षटक शिल्लक आणि 27 धावांची आवश्यकता. दुसऱ्या इनिंगचा पूर्वार्ध येतोय संपुष्टात. दिगंबर पांढरे माफ करा अविनाश पांढरे पहिला चेंडू अतिशय खराब. षटकार येतोय. मी तर म्हणेन याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. पहिला चेंडू फुलटॉस फेकला गोलंदाज अविनाश पांढरेनं. पहिला चेंडू विनाश पांढरे अतिशय खराब चेंडू फेकला गेला आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज जेपी याने. सातत्याने ऑन साईडचा विचार केला. 99% धाबा जेपीच्या बॅटमधनं ऑन साईडला येत असतात. आजही त्याच कॉपीला पुन्हा एकदा पेस्ट करण्याचं काम संभाजीनगर चषकामध्ये करण्याचं काम फलंदाज जेपीच्या माध्यमातून होतंय. मी यापूर्वी सांगितलंय जर ही मॅच तुते संघाला जिंकायची असेल तर जेपीला मात्र बाजूला करावा लागेल. कारण जेपी अर्थातच भिवंडी बंडोबा जयेश पाटील हा खूप मोठा खेळाडू आज या ओवळी संघाला घेऊन आपल्या सर्व शिलेदारांना घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. अतिशय खराब चेंडू शॉर्ट पिच बॉल ब्रेड अँड बटर बॉल संधी निर्माण. याच षटकाराला धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. तब्बल 27 धाबा धावपलकावर. पहिली 2 षटकं पाहिली तर कुठेतरी यशस्वीकडे वाटचाल करत होती. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक अविनाश पांढरे थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. पण मित्रांनो म्हटलं जातं क्रिकेट असला की गोष्ट छोटी डोंगरा एवढी. क्रिकेटमध्ये छोटी चुकी सुद्धा तुम्हाला ग्राह्य धरली जात नाही. एवढं मोठं जहाज ज्या वेळेला पाण्यामध्ये जातं समुद्राच्या लहरी घेतं परंतु छोटासा छिद्र त्या समुद्राला तुम्ही अपयशाकडे आता अग्रेसिव्ह होणं गरजेची गोष्ट आहे. ज्या फलंदाजीची अपेक्षा ओवळी संघाला होती तीच फलंदाजी फलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. परंतु पाया मजबूत करणारा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजवतोय आणि नाव त्याचं आहे भिवंडी बंडोबा जयेश पाटील. निश्चितच सूरजचा आत्मविश्वास आणि आत्मबल मी तर म्हणेन शिगेला पोहोचला असल्याचं एकमेव कारण थोडा डगआउटमध्ये थोडी मित्रांनो शांतता बाळगा. डगआउटमधून आवाज देऊ नका ही सूचना आणि विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धन्यवाद. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस बघू शकाल आणखी एक खराब चेंडू. निश्चितच अविनाश पांढरे ज्याच्याकडून खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी मात्र या षटकामध्ये होताना पाहायला मिळाली नाही. सेकंड लास्ट ओव्हर म्हणजे खऱ्या अर्थानं निर्णायक षटक आणि या षटकामध्ये तुम्ही जर तुमची कामगिरी चांगल्या पद्धतीने केली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील 7. क्या बात आहे. भिवंडी बंडोबा जयेश पाटील ज्या नावाने ओळखला जातो ते नाव आज
सिद्ध करताना पाहायला मिळतोय. परंतु एकच सिंगल धाव घेतली गेली. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ यावेळेस येतोय संपुष्टात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर होळी संघाची धावसंख्या ती धावपलकावर आमचे स्कोरर मित्र नियोजन समितीचे सचिव स्वप्नील गांगड आम्हाला दाखवत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून कोणता खेळाडू कोणत्या राज्यातील आहे, कोणता खेळाडू कोणत्या जिल्ह्यातील आहे, कोणता खेळाडू कोणत्या तालुक्यातील आहे, कोणत्या गावातील आहे, कोणत्या घरातील आहे, कोणत्या गल्लीतील आहे आणि कोणत्या चुलीपुढचा आहे, या सगळ्या गोष्टी या ओमसाई MTCच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. हॅट्स ऑफ. पुन्हा एकदा सलाम करेल. जाऊ आपण मॅचकडे. जयेश पाटील अंबुजा सिमेंट का जोड हे टूटेगा नाही मजबूत स्थिती निर्माण करून दिली. विजयाचा शंखनाद आणि हळुवारपणे सुगंध नाकापर्यंत येऊन पोहोचलाय. ओळी संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट रेकॉर्ड तोडण्यासाठी बनवले जातात. रेकॉर्ड कधी बनतात हे सांगता येत नाही. 6 चेंडवाने विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल यावेळेस फक्त दिशा दिली गेली. पॉईंटच्या दिशेला ढकलून दिलंय जयेश पाटील या चेंडूला. तत्पूर्वी पाच चेंडवानी 1 धाव विजयासाठी असेल. निश्चितच यापूर्वी आम्ही म्हणायचो एखाद्या गोष्टीमध्ये खारीचा वाटा उचलावा, पण आज मात्र सिंहाचा वाटा या मॅच मध्ये उचलला आहे जयेश पाटीलनं. ओ हो हो, क्लीन बोल. हीच गोष्ट जर यापूर्वी झाली असती तर एका धावेची गरज. पण म्हटलं जातं मित्रांनो, आपलं काम चोख बजावल्यानंतर यश आपल्या हातात येत असतं आणि तेच काम फलंदाज JP भिवंडी बंडबॉय जयेश पाटीलने केलेलं आहे. जबरदस्त इनिंग साकारली. संघ ज्या वेळेला संकटात होता त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम फलंदाज JP ने केलंय. आता सापळा रचला जाईल का? एका धावेची गरज आहे आणि निश्चितच ही 1 धाव यशाची यावेळेस काढली गेली. मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाईल जयेश पाटीलला. अतिशय यशस्वी इनिंग साकारली. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्यामध्ये रौला पुन्हा एकदा मानाचा तुरा. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भिवंडी बंडभाऊ जयेश पाटील विनंती करतो टॉस का बॉस समोर यायचा आहे. कॅमेरामन थोडं उजव्या बाजूला कॅमेरा फिरवा. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्याचे प्रणेते संकल्पक सन्माननीय अमोलजी कतोरे साहेब यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन भिवंडी बंडभाऊ जयेश पाटीलचा करण्यात येतो यथोचित सन्मान. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जयेश पाटील. नेक्स्ट मॅच देवरुंग आणि पिंपळास या 2 संघाच्या दरम्यान या ठिकाणी